तर नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉग मध्ये आणि ज्ञान देणाऱ्या त्याच्यानंतर काहीतरी उद्देशाचे डोस देणाऱ्या ब्लॉग मध्ये सरचं स्वागत करत आहे. तर हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्यासाठी मी बोलायला बसलेली आहे आज. तर डायरीत पॉइंट लिहून घेतलेले आहेत. माझं बाळ झोपलंय आतमध्ये, म्हटलं चला मी अशीच आहे, कालचे कपडे अंगावर आहेत आणि केस थोडेफार विंचरून लिपस्टिक लावली. म्हटलं थोडंसं प्रेझेंटेबल राहावं. ह्याला प्रेझेंटेबल म्हणत नाही, या नवीन आईनं एवढं जरी केलं ना तर ते खूप आहे. नवीन आई आता राधा 1 वर्षाची होत आहे. ऍक्च्युली जेव्हा हा ब्लॉग येईल त्यावेळेस ती 1 वर्षाची होऊन गेलेली असेल. चला, तर विषय असा आहे आजच्या ब्लॉगचा की नवीन वर्ष झालंय आणि मागचं एक 2025 नावाचं एवढं मोठं वर्ष गेलंय. जरी आपल्याला असं वाटत असेल दिवस भरभर चाललेत, पण दिवस तसेच आहेत आणि दिवस असे छान एक वर्ष पुढं 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 चाललेलं आहे. तर एकंदरीत बघायला गेलं तर मागचं वर्ष आमचं भन्नाट होतं, भारी होतं, सुंदर होतं. टचवूड वर्षाच्या सुरुवातीलाच आमच्या आयुष्यात राधा आली. हा टचवूड वर्षाच्या सुरुवातीलाच आमच्या राधा आली, मी आई झाले. खूप सारा स्ट्रगल होता. याबद्दल मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये बोलेन, कारण की ते आईपणाचं 1 वर्ष पूर्ण पण व्हायला लागलंय माझं. तर हा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये येईल. तर विषयाकडे आपल्या वळूयात. तर आज आपण बोलणार आहोत की मागच्या वर्षी मी काय काय शिकले. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की आयुष्य हे नेहमी दुःखाने भरलेलं असू शकत नाही. म्हणजे जगात अशी कुठलीच व्यक्ती नाही की जिचं आयुष्य पूर्णपणे सतत दुःखीच आहे. आपल्या आयुष्यात असे कित्येक क्षण असतात जे आनंदी आपल्याला राहायचा चान्स असतो, तिथे ते ओळखायला पाहिजे, तिथे आनंदीच राहिलं पाहिजे. असं नाही की काही काही लोक काय करतात, प्रत्येक गोष्टीतून निगेटिव्ह शोधणार. म्हणजे काही चांगलं घडत असेल तरी सुद्धा त्यातून ते काहीतरी छोटंसं निगेटिव्ह काढतात आणि सगळी घाण करून टाकतात. किंवा कधी देवानं काहीतरी ईश्वरानं मोठी गोष्ट तुमच्या पदरात वाढली आणि तुम्ही उगाच छोट्या गोष्टीतून दुःखी होताय. किंवा छोटस एखादं म्हणजे खूप काहीतरी दिलंय देवानं आणि एकदम छोटस काहीतरी दिलं की त्यानं असं म्हणायचं की माझं लाईफ एकदम बेकारच आहे. पण असं नसतं. आयुष्य आपलं कधीच पूर्णपणे दुःखी नसते. आपल्याला सुखाचे छोटे छोटे क्षण पण अनुभवायला मिळतात किंवा काहीतरी सुखाचे टचवूड तर काहीतरी छान पण घडत असतं आयुष्यात. फक्त ते आपल्याला ओळखता पाहिजे, आपल्याला तेवढं दृष्टिकोन भेटला पाहिजे सकारात्मक, की बाबा हा चल असं असं आहे. तर वाईट गोष्टी किंवा दुःखी गोष्टी पटकन स्किप करून चांगल्या गोष्टीकडे वळायला पाहिजे. आपण आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. हे असं बरंच काही काही आहे. ही गोष्ट मी शिकले की दुःख कायमच असू शकत नाही. आज दुःख आहे ना तर मनाला नेहमी सांगायचं की आज दुःख आहे तर उद्या हे दुःख नसणार आहे. आणि आज सुख असलं तरी पण मनाला ग्राउंड लेवलला ठेवून हेच सांगायचं की आज सुख आहे पण कदाचित उद्या दुःख पण असू शकतं. असं नाही की नेहमी सुखच असेल आयुष्यात. हा दुसरा नंबर 2, काही माणसं ही काही माणसं ही तशीच असतात. आपण त्यांना आहे तसं स्वीकारलं पाहिजे. ती कधीच बदलू शकत नाही किंवा किंवा त्यांच्यापासून लांब गेलं पाहिजे. हो, अशी बरीच लोक असतात, बरीच काही सगळेच असतात. म्हणजे मी सुद्धा माझा मूळ स्वभाव बदलू नाही शकत. बरेच लेअर्स येऊ शकतात, समंजस होऊ शकतं. पण एखादी व्यक्ती आहे ना, वाईट असो चांगली असो, ती आहे तशीच असते. त्या व्यक्तीला कितीही सांगा की बाबा किंवा बाई तू असं करू नको किंवा हे चुकतंय किंवा ते लोक आपल्याला हर्ट करतात आणि किंवा ते लोक चांगलीही असू शकतात. मग ह्या लोकांनी कितीही आपण प्रयत्न करू द्या बदलवण्याचा कुणाला किंवा किंवा असं प्रिटेंड करण्याचं की नाही बाबा सगळं चांगलंय किंवा सगळंच वाईट असं काहीतरी, पण ती लोक कधीच बदलूच शकत नाही ती. मग अशा वेळेला काय करायचं, तर एकतर ती व्यक्ती सहन होत असेल किंवा मेंटल पीस चांगला राहत असेल, ठीक आहे, आपण तेवढे मॅच्युअर असू की ही गोष्ट आपण स्किप करता येते, आपल्याला ही गोष्ट इग्नोर करता येते, आपल्याला ही गोष्ट दुर्लक्षित करता येते, तर आपल्याला त्या व्यक्तीसोबत डील करता येऊ शकतं. बट जर खूपच मेंटल पीसचे 12 वाजत असतील तर त्या अशा व्यक्तींपासून लांब राहिलं पाहिजे. जर वाईट असतील तर, आणि चांगले असतील तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जर एखादी व्यक्ती तुम्हाला खूप जीव लावत असेल, मुळातच ती इमोशनल असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला सांगत असाल नाही नाही तू खूप कणखर बन, तू तुसड्यासारखंच वाग, तर त्या व्यक्तीला नाही तसं वागता येणार आहे.
त्या इमोशनल व्यक्तीसोबत भले काही असो, ती इमोशनल व्यक्तीच राहते, ती वेड्यासारखं लोकांवर प्रेमच करत असते. मग तशी लोक ओळखा आणि मेन म्हणजे लोकांना स्वीकारायला चालूच करा. कारण तुम्ही कितीही डोकं आपटा, दगडावर आपटा किंवा देवासमोर आपटा, देव पण बदलत नसतो आणि दगड पण बदलत नसतो. अशातला प्रकार आहे तो. तर बरोबरच आहे, लोक व्यक्ती असतात तसेच असतात, ते कधीच बदलू शकत नाही. एकतर तुम्ही त्यांना स्वीकारा किंवा त्यांना सोडून द्या, दोनच ऑप्शन आहेत आपल्याकडे. मिडलला राहणारे एकदम त्यांचा बरोबर पेंडुलम होतो आणि ते आयुष्यभर मग तक्रारीच करत राहतात किंवा चांगलं काय माहिती वेगळंच काहीतरी होतं. असो, पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. नंबर 3, कुठं किती व्यक्त व्हावं, किती प्रेम करावं याला पण लिमिट ठेवावी. आता माझ्या मागच्या 2 वर्षाच्या अनुभव किंवा कायमस्वरूपी आतापर्यंत माझा काय विषय होतो की मी खूप प्रेम करायला जाते एखाद्यावर. म्हणजे समजा एखादी व्यक्ती वाईटच वागली माझ्यासोबत, तरी पण नेक्स्ट टाइम ती छान वागत असेल की मी पटकन भुलून जाते आणि मी ते सगळं विसरून जाते की ही व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागलेली बाबा, किंवा व्यक्ती बदलू शकत नाही, ती अचानकच कसं काय चांगली वागायला लागली. आणि मग मी त्या व्यक्तीनं परत विसरून परत प्रेम करायला लागते. आणि ती व्यक्ती डिझर्व पण करत नाही इतकं प्रेम, तरी पण मी सारखं सारखं त्या व्यक्तींवर प्रेम करते, बऱ्याच माझ्या जवळच्या लोकांवर. आणि आहेत काही काही अशी लोक आयुष्यात की जे प्रेमाच्या लायक आहेत, त्यांना खूप जीव लावला तरी कमी आहे. पण काही काही लोक असे आहेत ना की ते बिलकुल प्रेमाच्या लायकीचे नसतात आपल्या, त्यांना आपल्या प्रेमाची बिलकुल सुद्धा कदर नसते ना. आपण आता ह्याला शब्द सॉरी हा वापरते, आपण याचकासारखं त्यांच्याजवळ प्रेम मागत असतो, आपण त्यांच्यावर प्रेम करत असतो, पण त्या व्यक्तींना आपण कधीच आवडू शकत नाही, ते आपल्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. मला असं वाटतं आपलं जेवढे लोकांचे आपण ना, तेवढंच आपली ती लोक असली पाहिजेत. एकदम म्युच्युअली सगळं असलं पाहिजे. असं नाही की समोरच्याला कदरच नाहीये आणि तुम्ही त्या व्यक्तीला देत राहताय प्रेम, जीव लावत राहताय, सारखं सारखं विसरत राहताय. तर असं उपयोगाचंच नाहीये. मी तर अजून सुधारलेली नाहीये. मी 2025 गेलं 26 आलं तरी पण ह्यातून बाहेर पडत नाहीये. माझं हे रिझोल्युशन पुढच्या वर्षाचं असं असेल की बाबा आपल्याला टिट फॉर टॅट, जसेच तसे लोकांशी वागता आलं पाहिजे. एखादी व्यक्ती असेलच तर तसंच प्रेम दिलं तर प्रेम दिलं पाहिजे, द्वेष दिला तर द्वेषच देता आला पाहिजे. तरच ह्या जगात निभाव आहे. नाहीतर तुमच्या मनात एखाद्याबद्दल खूप प्रेम आहे आणि समोरची व्यक्ती बरोबर पाताळ यंत्री वागते आणि बरोबर चाल चलतीये, काहीतरी एकदम सिरियलच्या विलन सारखं वागते, तर तुम्हाला त्या व्यक्तीपासून एकतर लांब गेलं पाहिजे किंवा जशाच तसं वागता आलं पाहिजे. नंबर 4, आपल्या पर्सनल आयुष्याला पीसला कुणामुळे तडा जाऊ नये एवढ्या बाउंड्रीज आखता आल्या पाहिजेत आणि सोडून पण देता आलं पाहिजे. समजा माझं आयुष्य आहे, आमची छोटी फॅमिली समजा, ओके, म्हणजे आमच्या तिघांची फॅमिली, समज नवरा बायको असतील किंवा आपली मूल बाळ आणि आपली फॅमिली, छोटी फॅमिली, जॉईंट फॅमिली मोठी आणि त्यातलाच भाग म्हणजे आपली छोटी फॅमिली. मी माझ्या नवऱ्याशी घरात जर रोज कुठल्या तरी तिसऱ्या लोकांमुळे किंवा बाहेरच्या जगामुळे किंवा काहीतरी वेगळ्या फॅक्टरमुळे जर सतत भांडत असेल घरात आणि माझ्या घरात पीसच नसेल, मी माझ्या मुलांना, मी माझ्या नवऱ्याला पीस देऊ शकत नसेल, म्हणजे शांतता देऊ शकत नसेल, तर अशा सगळ्या त्या फॅक्टरचा उपयोग नाहीये. त्या फॅक्टर पासून थोडंसं एकतर तुम्हाला बाउंड्रीज आखता आल्या पाहिजेत. एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात किती इंटरफेअर करावा किंवा तुमच्या आयुष्यात किती लुडबुड करावी ह्याच्या पण तुम्हाला बाउंड्रीज आखता आल्या पाहिजेत. की बाबा अमुक तमुक हे विषय आहेत, ह्या विषयानंतर आपल्या घरात पीस राहत नाही, तर मग त्या विषयावर काहीतरी तोडगा काढता आला पाहिजे. हे बघा, माणसं टाळता येणं शक्यच नाहीये, म्हणजे माणसं आपण कधी कधी टाळू शकत नाही, बट बाउंड्रीज तर राखू शकतो, थोडंसं दूर तर होऊ शकतो किंवा आपल्या मनाला प्रिपेअर करू शकतो की बाबा नाही हे असं नाहीये, आपल्याला ह्याला महत्व नाही द्यायचं. मी ह्या वर्षात तेच शिकले की आपले बऱ्याच वेळेला काय होतं, घरात जे भांडणं होतात किंवा आपली मेंटल पीस जी जाते ना, ती काही नात्यांमुळे जाते, जे अनवॉन्टेड असतात, जे आपल्याला नकोच असतात, बट तरीही आपल्याला त्यात सर्व्हाइव्ह करायचं असतं. जिथं जे काही असेल जे काही सिनारिओ असेल, आणि प्रत्येकाचा सिनारिओ वेगळा असू शकतो, असं काही आपण जनरलाइज नाही करू शकत की तेच माझ्या आयुष्यात घडते म्हणजे तेच तुमच्या आयुष्यात घडेल, म्हणून मी जनरली बोलतेय. तर त्या फॅक्टर, ती लोक जर तुमच्या मेंटल पीसवर, तुमच्या पर्सनल आयुष्यावर जर परिणाम करत असेल, तर तुम्हाला त्या बाउंड्री जगता आल्या पाहिजेत. तुम्हाला त्या सर्कलमध्ये तुमचं छोटंसं सर्कल सिक्युअर करता आलं पाहिजे. तुम्हाला सोशल राहून पण एक प्रायव्हेट आयुष्य जगता आलं पाहिजे.
ओके, प्रायव्हेट आयुष्य जगतात तर ग्रेटच आहे, बट आता सोशली, मी तर आता सोशली बोलतेय, म्हणजे मी सोशली आहे. पण याचा अर्थ नाही की मी माझं सगळंच सोशल आहे. माझं तेवढं मेंटल पीस माझा सिक्युअर आहे, माझी माझी नाती सिक्युअर आहेत, माझा परिवार सिक्युअर आहे, माझ्या काही प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या सिक्युअर आहेत, आणि बरंच काही. तर हे बाउंड्रीज वगैरेचं लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट 5वं, जसं ठरवलं तसं झालं नाही म्हणजे काहीतरी देवाचे चांगले प्लॅन्स असतात. आता याचं खूप जास्त मोठं एक्झाम्पल आहे की 2024ला माझा माझा म्हणजे जॉबला रिझाईन दिलं मी. समजा मी जॉब माझा सोडला. का सोडला होता तर माझी कंबरदुखी वाढली होती आणि मी खूप आजारी पडले. मग एका पॉइंटला माझ्या घरच्यांना, म्हणजे माझ्या सासरच्यांना असं वाटलं किंवा मला किंवा माझ्या हस्बंडला की बाबा आता म्हणजे आपली हेल्थच चांगली नाहीये, तर मग मी जॉब करून, नोकरी करून, माझं करिअर बनवून पण काय उपयोग नाही ना. पहिले प्रायोरिटी हेल्थला दिली पाहिजे. आणि मी अचानक सडनली एक दिवस कॉलेजमधून जे आले ते त्यानंतर मी कधीच कॉलेजला गेले नाही, आणि मला एवढा रिग्रेट व्हायचा की हे बघा, आयुष्यात बऱ्याच गोष्टीमुळे वाईट वाटतं. त्यातली एक गोष्ट म्हणजे की निरोप न देता येणे. एखाद्या प्लेसला, एखाद्या व्यक्तीला प्रॉपर आपण निरोप देत नाहीयेत. मग माझं एवढं प्रिय माझं कॉलेज मी अचानकच सोडलं. म्हणजे अचानकच मी हॉस्पिटलाइज झाले आणि मी घरी बेड रेस्टवर गेले आणि त्यानंतर मी जॉबच सोडला. तर त्यावेळेस मला एवढं वाईट वाटायचं की अरे यार, हे कसं, ते कसं, असं कसं, मला तर बेड रेस्ट लागली, असं तसं. आणि मी विचार पण केलता की हा काही दिवसांनी मी स्टार्ट करेल, पण तो सोडला. माझा जो मेंटल पीस परत आलाय ना, आणि माझी शारीरिक स्थिती पण चांगली झाली, आणि मला जो टेन्शन यायचं, मला जो अँझायटी व्हायची, मला बरंच काही काही झालं त्या 2-3 वर्षांमध्ये, खूप वाईट घडलं माझ्यासोबत. तर ते अँझायटीचे ते अचानकच स्टॉप झालं, सगळं पीसफुल वाटायलं. किंवा मग त्याच्यामुळं मी आणि आमचे सरकार, आम्ही दोघं जण नवरा बायको एकत्र आलो, आम्ही अमरावतीत शिफ्ट झालो, आणि अचानकच गुड न्यूज आली. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट फक्त आणि फक्त जी जॉब सोडला, ज्याच्यामुळे मी आराम करत होते किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सडनली घडलं. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, असं काहीतरी काहीतरी एकदम सडनली वाईट घडलं की त्याच्यानंतर काहीतरी चांगलं देवाच्या मनात असतं. छोटा प्लॅन कॅन्सल झाला तर देवाच्या मनात मोठा प्लॅन असतो. काहीतरी चांगलं व्हायचं असतं, म्हणून देव काहीतरी वेगळं तुमच्या आयुष्यात घडून आणतो, तुम्हाला अजून स्ट्रॉंग करतो, आणि बरंच काही काही असतं. तर नेक्स्ट करूयात. नंबर 6, स्वतःची काळजी घेणे महत्वाचे. नंबर 6, स्वतःची काळजी घेणे महत्वाचे. तर हे आहे ह्या वर्षीचं. तर आई झाल्यानंतर स्वतःची काळजी बऱ्याच स्त्रिया घेत नाहीत. मला सुद्धा तसंच म्हणजे दुर्लक्षच होतं, अजूनही होतं. माझं दिवसभर शेड्यूल कसंही असतं. आता ती झोपली म्हणून मी माझं शूट करतेय, तर दिवसभर शेड्यूल कसंही असतं, कधी कधी जेवण पण होत नाही. पण याच्यातून सेल्फ केअर पण महत्वाचे आहे. माझा डाएट प्लॅन ठरलेला असतो, दिवसाला काय खायचं ते ठरलेलं असतं. त्याच्यानंतर मेंटल पीस ज्यानं राहतो ते पण मी करते, स्वतःची काळजी घेते, असं बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. तर यावर्षी मला स्वतःची काळजी घेण्याचं महत्व अजून जास्त समजलं जेव्हा मी आई झाले. आणि सगळ्या आया झालेल्या स्त्रिया ह्यांना रिलेट होईल की आई झाल्यावर आपण खूप घाबरतो. कशाला? तर आजारी पडण्याला किंवा मरणालाच घाबरतो. म्हणजे असं वाटतं की मी जर आजारी पडले, मला काय झालं तर माझ्या बाळाचं कोण बघ, मग आपलं काय झालं तर मग माझ्या बाळाचं कसं, हा हा काहीतरी डोक्यात काहीतरी बॅकग्राऊंडला फिट असतो. आणि माझ्या बाळावर जर मी प्रेम करते तर याचा अर्थ मी स्वतःला पण जपलं पाहिजे. तर असं आहे. तर मी ह्या वर्षात जास्त सेल्फ केअर वगैरे करायला लागले. राधा 6 महिन्याची झाल्यावर तर जास्त. आणि बरेच लोक हे पण विचारतात की तुझं सेल्फ केअरचं डाएट शेअर कर, तर ते पण तो पण ब्लॉग येईल लवकरच. हा खूप वेळ झाला. तर 7वी गोष्ट, खूप जास्त शिकले. हा, स्वतःची काळजीमध्ये मेंटल पीस पण येतो बरं का. ज्या गोष्टीमुळे मेंटल पीस जातो, अशा लोकांना, अशा परिस्थितीला, अशा जागेला, अशा नात्यांना, अशा लाईफस्टाईलला सोडून द्यायला शिकायचं, किंवा बाउंड्रीज आखता आल्या पाहिजेत. बस, सोडून देता नाही आलं तर कुठंतरी त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. बस, चला पुढे बोलूयात. खूप जास्त बोलायला लागले मी, खूप वेळ झाला हे. हा, 7वं, कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला खुश ठेवावे यापेक्षा आपणच स्वतःला खुश करावे. काही झालं थोडं पर्सनल. एक अॅनिव्हर्सरी का काहीतरी होतं, आणि मला यांच्याकडून खूप अपेक्षा होते की आता
कसं सांगू. हा, अॅनिव्हर्सरी होती आणि आमच्या सरकारांनी मला नेहमी स्पेशल फील करून दिलं दरवर्षी, म्हणजे खूप आतापर्यंत, म्हणजे एकदम. आणि अजूनही टचवूड देवा असा नवरा सगळ्यांना मिळो, तर अजूनही ते खूप काळजी घेतात माझी, खूप जास्त. ते नेहमी म्हणतात, तू ना अर्धा ग्लास रिकामाच बघतेस, कधी कधी निगेटिव्हच बघते. आता ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगते, म्हणजे कधी कधी मी पण तसंच वागायला जातच असेल ना. असं काय, मी खूप महान संत असं नाहीये, मी पण शिकते, मी पण माणूसच आहे. तर मला काय झालं, त्या अॅनिव्हर्सरीला खूप अपेक्षा होत्या. XYZ गोष्टीची अॅनिव्हर्सरी, अशी मॅरेज अॅनिव्हर्सरी वगैरे नव्हतं. आणि खूप अपेक्षा होत्या. आणि एकदम माझा अपेक्षा भंगच झाला. म्हणलं भाई, नवऱ्यानं गुलाबाचं फुल पण आणून दिलं नाही. ऍक्च्युली त्यांनी शोधलं होतं, त्यांना गुलाब इथं सापडलं नाही. मला असं झालं, भाई नवऱ्यानं गुलाबाचं फुल पण दिलं नाही. मला एवढं, मी रडले पण. म्हणलं गुलाब मला एवढं आवडतं, माझ्या प्राणप्रिय हजबंडने मला दिलं नाही गुलाबाचं फुल. आणि नेक्स्ट टाइम मी ना खूप सुधारले. मी असं ठरवलं तेव्हा. हर्ट झालं ना ते, ऑब्व्हियसली होतं. आपल्याला कसं होतं माहितीये का, की खूप लाडाकोडात वाढवतो नवरा, अचानक काहीतरी वागतो ना, तेव्हा खूप डोक्यात जातं सगळं. त्याच्यामुळे मी त्या दिवशी ठरवलं, म्हणजे नाही, आपण का अपेक्षा करावी एवढी. जर तुला गुलाबाचं फुल घ्यायचंय ना, तर तू स्वतः जा मार्केटमधून, छान सुंदर गुलाबाची फुलं आण, मस्तपैकी फुलदाणीत ठेव. हे बघा, तिथं ठेवलं होतं मी गुलाबाचं फुल, आणि अशी बरीच मी नंतर गुलाबाची फुलं आणली स्वतःसाठी. असं नाही की त्यांच्यासाठी, एकदा एकदा दोनदा दिलं त्यांना. आणि याच्यातून मी ठरवलं की स्वतःला खुश करायचं. जर कोणी गिफ्ट नाही ना दिलं, तर स्वतःसाठी गिफ्ट घ्यायचं. संपला विषय. दुनिया जाय भाड में, मला नीट राहायचं, मी खुश राहणार, संपला विषय. आणि आता बस झालं. शेवटचा पॉइंट हा आहे की गोंधळ गर्दीपेक्षा शांतता महत्वाची. हा, आणि मी महत्वाची स्वतः. तर गोंधळ गर्दीपेक्षा शांतता महत्वाची, याचा अर्थ असा आहे की लोकांच्या गर्दीपेक्षा जर तुम्ही शांतता, कुठंतरी जे लोक तुमच्या मेंटल पीस देतात, तुम्हाला तुमच्या डोक्याला शांतता देतात, अशी गर्दीपेक्षा 4 माणसं भली असतात. नेहमी नेहमी आपल्याला असं वाटतं की खूप जास्त हवंय, पण तसं नाहीये. आपल्याला मोजकच हवं असतं आणि त्यात आपल्याला आनंदी राहायचं असतं. असं आहे आपल्याला नेहमी. आणि अजून एक, आपल्याला नेहमी ना दुसऱ्यांचं जग खूप सुंदर वाटतं, पण तसं नाही. आपल्याला काय होतं, इंस्टाग्रामवर अरे हे कपल बेस्ट आहे, ह्या कपलचं पेज असतो, ते एकदम लवी डवी सारख्या पोस्ट. अरे आम्हाला तर दिसलं ना, आम्ही पण भांडतो यार नवऱ्यासोबत. कधी वाईट वाटत, नवरा भांडतो, नवरा बायको मध्ये भांडणं होतात, फॅमिली म्हणजे केओस होतात, प्रत्येक फॅमिलीमध्ये भांडणं असतात. फॅमिलीमध्ये अशी एकतरी व्यक्ती असते की जिचं आपल्याशी पटत नाहीये. त्याच्यानंतर असं पण असतं की आपण पण कुणाशी तरी वाईट वागत असतो. असं पण असतं की आपल्याशी पण कोणीतरी वाईट वागत असतं. असं पण असतं की आपल्या प्रेमाचा, आपल्या गोष्टींचा पण गैरफायदा घेतला जातो. असं बरंच प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतो. कितीही श्रीमंत माणूस असला आणि कितीही तळागाळातला गरीब असला, तरी पूर्ण सुखी ह्या जगात कोणीही नाहीये. कोणीही नाहीये. कुणीतरी उठून म्हणावं की मला माझ्या आयुष्यात शून्य दुःख आहे जन्मापासून, मी शर्यत देते, अशी कुठलीच व्यक्ती. अरे ठेस तरी लागेल ना एखाद्याला, थोडस तरी दुःख असेल. त्यामुळं सोशल मीडियानंच ते पसरवलंय, सुख सुख सुख, चांगल्या गोष्टी. ऑब्व्हियसली ना, समजा रडल्याचे व्हिडिओ केले की मला हे दुःख आहे, माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, खूप दुःख आहे, खूप दुःख आहे. तुम्ही म्हणताल काही बाई रडत बसते, काही बाई बाजार करते रडण्याचा, असं म्हणताल. लोक जज करतात म्हणून कुणी स्वतःचं दुःख जास्त दाखवत नाहीये. त्यात बरोबर पण आहे, चूक पण आहे. ठीक आहे, लोक डिझर्व नाही करत आपलं दुःख जाणून घेणं. म्हणजे माझ्या आयुष्यात जर खूप मोठं दुःख आहे आणि ते कळतच नाहीये समोरच्याला, तर मी का सांगू. म्हणून कुणी आपलं दुःख दाखवत नाही. सुख दाखवू शकतं, कारण ते सुख दाखवायला जरा मजा येते किंवा बरं वाटतं लोकांना. बट असं आहे की सुख दाखवलं म्हणजे ती पूर्णपणे ती व्यक्ती सुखी आहे असं नाही. असं समजायचं नाही की हा बाबा ते कपल खूप सुखी आहे, हा बाबा ती फॅमिली खूप सुखी आहे, यार ते खूप पैशावालेत म्हणजे ते सुखी आहेत, यार त्यांचं लव्ह मॅरेज झालंय म्हणून ते त्यांची भांडणच होत नाहीत, यार तिचा नवरा किती समंजस आणि साधा दिसतो ना, म्हणजे तिला आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाही, यार ती बायको किती करते ना नवऱ्याचं, पण नवऱ्याचं सगळं छान चालू आहे, किती भारी ना त्यांचं आयुष्य. असं नसतं बाबा, नो, असं कुठेच नसतं यार. ती एवढी एकदम मस्त राहते, म्हणजे म्हणजे ती
मस्तच असेल यार, वरून भारी सुंदर दिसते तर आतून ती हेल्दीच असेल असं नाहीये. एखादं जाड दिसते म्हणजे आतून त्याला आजार आहे असं नाहीये, ते आतून हेल्दी असू शकतं. एखादी खूप सुंदर दिसणारी व्यक्ती पण आतून काळ्या मनाची पण असू शकते, एखादी खूप कुरूप दिसणारी व्यक्ती पण आतून चांगल्या मनाची असू शकते. त्यामुळं दिसतं तसं अजिबात नसतं, किंवा असू पण शकतं किंवा नसू पण शकतं. त्याच्याशी, आपल्या लाईफशी, आपल्या गोष्टींची कम्पेअर करून दुःखी करण्यात काहीच पॉईंट नाहीये. त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्यात समाधान शोधणं, समाधानी राहणं, आपल्या गोल्सवर फोकस करणं, आपल्या गोष्टींना महत्व देणं, आपल्या त्या छोट्याशा फॅमिलीवर प्रेम करणं, त्यात काही प्रॉब्लेम असतील, त्यात काय असेल तर ते सॉल्व्ह करणं, प्रत्येक गोष्टीवर घाव घातले की दोन तुकडे असं अजिबात होऊ शकत नाही. तर त्यामुळं गोष्टी सॉल्व्ह पण करता आल्या पाहिजे. हा होता माझा मागचं वर्ष. आणि वन्स अगेन सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तुम्ही खूप आनंदी राहा, खूप समाधानी राहा. मेन म्हणजे तुम्ही तुमच्या माणसासोबत राहा, प्रेम करा. आणि जे माणूस आपल्यावर प्रेम करतय, ते कुठल्या तरी मूवीचा डायलॉग होता, आपण कुणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही, आपल्यावर कोण करतं हे महत्वाचं. पण अरे लोकांनो, दोन्ही साईडनं प्रेम असणं गरजेचं आहे. वन साइडेड काहीच टिकत नाही, ना प्रेम टिकत नाही, ना रिस्पेक्ट टिकत नाही, ना नातं टिकत नाही. मला समोरच्याबद्दल जे वाटतं तेच समोरच्याला माझ्याबद्दल वाटलं पाहिजे. अदरवाईज वर्क नाही करत ते. आपण कोणाला आवडतो ते महत्वाचं आहे. अरे पण आपल्यावर कोण प्रेम करतं ते महत्वाचं. अरे पण तुम्ही पण त्या व्यक्तीवर केलं पाहिजे ना प्रेम यार. टू वेज असलं पाहिजे ना. असं नाही की वन वे, समोरचा देतोय 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 आणि तुम्ही एकदम झिडकारून टाकताय. चल जाऊ दे, मी कोणावर प्रेम करते मला नाही माहिती, माझ्यावर तो करतोय बस झालं, असं नसतं. तुम्ही पण त्या व्यक्तीला प्रेम दिलं पाहिजे. टू वेज असेल तर होतं, वर्कआउट होतं, अदरवाईज नाही होते. तर हे होतं 2025. आमची राधा आमच्या आयुष्यातील हीच माझी सगळ्यात मोठी गोष्ट होती, पण त्यात बरेच शिकवणी भेटल्या, बऱ्याच. आणि अजून खूप काही भेटले, बट जास्त पर्सनल मध्ये घुसत नाही मी. एवढंच सारं जनरल होतं. तर चला तर मग ब्लॉगची सांगता करूयात, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, समाधान राहा. नवीन आयांनो, तुम्हाला जर गरज असेल, कशात हेल्प हवी असेल तर मला इंस्टाग्रामवर बिलकुल बेझिझक काही हेल्प हवी असेल तर मेसेज करा. मी सगळ्यांना व्हॉइस नोट पाठवून रिप्लाय देते. चलो बाय.